दिवठीने वयलो दिवो सिस्टर हिल्डा हिका आमचो पुत्राचो नाम देवाच्या पुत्रा बराबर 65 वर्सां आदी दिवठीने दवरलो दिवो आज संसाराच्या माथ्यार नक्की जावन पसरता आमची नौका मघाळ सिस्टर हिल्डा फिलोमिना गोविंद शिकपा शेतांतली रुवारी शिकप नासता आमच्या आगोऱ्या जिविताक सगळी दिशा दाखयली एक तांकां आसा हाज संवसारभर जातात नासता परजळत्या जायत्या भुरग्यांक उजवाड भरलो दिवो सिस्टर हिल्डा मनशांत सूट जावची ना सिरतडीच्या मानेस देवालीन झेवियर गोविंद आणि मानेसीन लुसी डायसच्या देव विनंतीच्या कुटुंबात 7 जणां भुरग्यां पैकी मनगडी जावन 1962 जुलैच्या 4 तारखेर तांणी जल्म घेतलो मानेस फेलिक्स वॉल्टर आणि विल्सन तशेंच मानेसीन जेसिंता वायलेट आणि मारिठा हांची मोगाची बायजी जाली देवाचे विशेष भक्त आसल्या आनी आपले प्रार्थनेक दिसतलो तशेंच शिरताडेन सोंपयले शिकपासकी ती देवाचे तशे कॅथोलिक पवित्र सभेच्या मुळ्यापणान वयर चडीत आकर्शीत जाली कुटुंबाचे बेसांव ठेवन देवाच्या शेतांत वावरणी जावच्या कटकट्या उर्बेन 6 वर्सां वयलो आहे फक्त 1920 मेच्या 20 आणि 8 तारखेर आर्सोलाईट फ्रांसिस्कन मेळाक भरती जाली अशें तिणे 6 वर्सां वयलो फक्त 1920 पयले आंगोळ कक्षेद्वारे आपलो विसांव वावर सुरवात केलो तिचे ते आसली सेवेची उर्बा आणि तालेंताचो पुजो पळयलो धर्मीक वडिलांनी तिचे शिकागो मुद्दार केले तिने मास्टर सनदेसकी शिकपा शेतांत वाव दिवच्या दिशेन B.Ed सनद केले सोडली कॅथोलिक पवित्र सभेविशीं देवा विशीं संपूर्ण मायेक जोडच्या दिशेन देवशास्त्र तिने केले अशें धर्मीक वडिलांच्या मार्गदर्शनान 6 वर्सां वयल्या 1982 एप्रिलाच्या 2 तारखेर देवाची सेवाकी जावन जीन बोरो आंगोळ म्हणजे फायनल प्रोफेशन ताणें केलें अशें आर्सोलाईट फ्रांसिस्कन धर्मीक मेळांत संदीप गांवचे तिचे महत्वाचे सोपान पूर्ण जालें हिची शादी विनंती वळखल्या वडिलांनी वरती सेवा दिवच्या दृश्टीन तिका जायते महत्वाचे हुद्दे दिल्ले अशें सिस्टर हिल्डान शिक्षकी जावन मुखेल मिस्त्रीन जावन सुपिरियर जावन तिच्या अधीन सोंपयली वरती जबाबदारी मोखान सांबाळून लोकांमोखार जाल्ली तिच्या जिवितांत शुभवार्ता प्रसारा खातीर जायती धांवती धांवल्या शांती कॉन्व्हेंट शांतीपुरा लिटल पावर कॉन्व्हेंट मिझोराम सा फिलोमिना कॉन्व्हेंट मैसूर सा अन्ना कॉन्व्हेंट कोट्टाम सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट गिरी ज्योति कॉन्व्हेंट कुद्रेमुख होली फॅमिली कॉन्व्हेंट बेंगळूर बळवंत जेजूचे कॉन्व्हेंट चेन्नई सा जुजे कॉन्व्हेंट कोप्पा मरिया निकेतन बोगादी शांती निवास आंध्र प्रदेश दिव्य ज्योती उदपूर अशा गावांत तांणी पर्यटन केलां दानापैकी श्रेष्ठ दान सिंफादान शिकागो काळोखा जावन उजवाडाक वयता हे परते दिसांव सिस्टर हिल्डान केला सभारूप मांडी आमचो उजवाड मागला धर्मीक जिणेची यशस्वी जावन मोत 9 वर्सां देवाची सिस्टर हिल्डान सोंपयल्या हिची जिणी सर्वांक आकर्शीत करचे जाली हिच्या जिणेचेर आकर्शीत जाल्ले हिच्या बाबाची तूं विंडींग धर्म पॉयंट जावच्या कॉन्व्हेंटाक भरती जाला हीच हाका रुजवात ही तांच्या शुभवार्ता प्रसाराचे पयलीं तर तिच्या जिविताच्या अखेरेचे पयलीं अशें आसलें 2022 इसवेच्या जानेर म्हयन्यांत तिका पाठीची दुख जाली सुरू जाली तिका सांजे आस्पत्रेक भरती केलें
थंयसर कॅन्सर म्हणल्या मारेकार पिडेन आवरत केला म्हणून कळटेस कुसल्या सुश्रुषा खातीर मंगळूरच्या फादर उल्हास हॉस्पिटलाक दाखल केले. थंयसर चिकित्सा सोंपतेस सदानंद आस्पत्रे भेट दिवंक सुलाभ जावच्या दिशेन तिने चेंबूरच्या हॉलिगोदरे कॉन्व्हेंटांत वस्ती केली. उपरांत थेरपी खातीर 2 वर्सां कोटेकरच्या शालोम कॉन्व्हेंटांत रावली. दीस वेता वेता तिची भलायकी बेगीनच आसली. हाचे वरवीं फाटीं घरा मैसूर मेरीडिकेतन कॉन्व्हेंटाक फाटीं वचूंक तिणें उरपाक लागली. निमाण्या दिसांनी चिकित्सेक लागून HD कोटेच्या सेंट मेरी कॉन्व्हेंट तशें संजीवनी कॉन्व्हेंटाच्या संस्थेन ती आसली. वरत्या सेवेंत तशें मोगान सांबाळलेल्या सगाते सिस्टरांनी सिस्टर इल्डाची कश्टांची तशें दुखाचे दीस फुलासारके केले. पवित्र सकारांतांत तशें पवित्र मासा रक्ताचेर विशेष भक्त आसल्या आमच्या भयणीन सिस्टर इल्डान जेजूचे कश्ट नियाळून जेजूचे जीवनपणाच्या दिसांत भाग घेवन ह्या वर्साच्या एप्रिलाच्या 25 तारखेर आपलो आत्मो ताणें देवाक अर्पिलो. जे देवान कितें आमकां दिलां तें ताणें आमकां दिल्लें काडून. तशेंच जें कितें आमी जातां तें देवाक आमी दिवची काडून. ह्या समुद्रा बराबर तिकाच तिणें काडीत सावन देवाक अर्पिलें. ससनाचो विशय ही टिका येसुग्या निरंतर प्रकाश तिचेर भगवती समाधानी विशय योगी आमेन. आतां दीस जाल्यार पूण आमच्या दुसरे बरोबर ती कोटी माती घालून आमी आदिवसांचें आमचें काम आसता. पूण तिका सुबारनाक मातयेक पावोवंक जावना देखून आज थंयसर कुटुंबाची फुलां काडल्यार रावतात आनी ती थंयसर तेजी कासवेर दवरल्या. तुमी ह्या खुशीच्या वतीन येतना फुलां काडून तिका अर्पण तेजे उपरांत कापी फळां स्वीकार करचे म्हणून हांव विनंती करतां. देव बरें करूं.